सूरज चव्हाण जे आहे अजितदादा गटाचे प्रवक्ते त्यांनी म्हटलं की जयंत पाटील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना येऊन भेटले आणि ते 4 जून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, त्यासोबतच पवार गटाचे अनेक आमदार आमच्याकडे येतील। मूळ प्रश्न असा आहे की या निवडणुकीनंतर 4 जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत, ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे या ज्या राज्यातले घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जयंत पाटील आले तर घ्यायला तयार आहे का? मी तुम्हाला सांगितलं की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो। अशाच पद्धतीचा आरोप जो आहे सुनील तटकरे यांनी केलेला आहे की मोठ्या प्रमाणात जे आहे शरद पवारांसोबत असलेले आमदार हे काँग्रेससोबत हो, तटकरे पण कुठले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यावर चर्चा करायची नाही आहे। मूळ प्रश्न आहे आज महाराष्ट्रामध्ये 75% भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो, त्यांच्या बगीचे पूर्ण त्यांचे जळलेत, शेती पिकं नाहीशी झालीत, पिण्याचं पाणी नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि सरकारमध्ये बसलेली लोक हे राजकीय मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा त्यावेळेस जी काही परिस्थिती होईल ती राजकीय ती लोकांना दिसणारच आहे। पण आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना का दिसत नाही? गरीब माणसाला 15-15 दिवस, सामान्य माणसाला 15-15 दिवस, महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्याच्यावर का लक्ष नाही? शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही, त्याची काळजी या सरकारला का नाही? आणि म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही वक्तव्य त्याचं काय फार काही महत्त्व द्यावं असं काँग्रेसला वाटत नाही। आज ज्या पद्धतीनं या कोरड्या दुष्काळाच्या आणि भीषण पाण्याच्या टंचाईच्या याच्यामध्ये आणि सगळी पिकं जी नाहीशी झाली, ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे। आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण स्थायी कमिशनरमध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्याच्या कमिट्या बनवून सगळ्यांना आम्ही जे कामाला लावलेलं आहे आणि विदारक चित्र आज शहरात आणि ग्रामीण भागामध्ये या पाणी टंचाईमध्ये पाहायला मिळते आहे। नाना, राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असताना कृषी मंत्री विदेशी दौऱ्यावरती आहेत, त्याचबरोबर कृषी आयुक्तांची जी आहे ती तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्याचबरोबर गाईच्या दुधामध्ये 2 रुपयांनी घट करण्यात आली दुधाच्या किमतीमध्ये। काय वाटतं शेतकऱ्यांना? मी आपल्याला एक सांगतो की या सरकारने पाम तेलाच्या आधारावर आता पनीर जे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। पनीर हे मोठ्या प्रमाणात विक्री होते, आता पाम तेलाने त्याची विक्री सरकारने त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे दुधाला आपोआप भाव घसरायला लागला आणि लोकांना जे विटॅमिन्स पाहिजे जे पनीरच्या माध्यमातून लोक घेतात ते त्यांना मिळत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।